क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन 2 चला पहिला क्वेश्चन काय आता स्टेट द साइड ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बरोबर आपण कुठल्या क्वाड्रंटमध्ये अँगल जायचा त्याच्यावरून आपण त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची साइन करायची बरोबर किंवा त्याची व्हॅल्यू ठरवायची नंतर दुसरा क्वेश्चन कोणता घेतला होता आपण क्वाड्रंट बरोबर थीटा ज्या क्वाड्रंटमध्ये लाईन व्हायचा तो क्वाड्रंट सांगायचा बरोबर मग त्याच्यानुसार आपण दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायचे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणताही असू दे बरोबर मग त्या पद्धतीने आपण काय करायचं डिफाईन करायचं बरोबर ना आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे टेबलशी रिलेटेड कोणाशी रिलेटेड टेबलशी फक्त व्हॅल्यू डिराईव्ह करायची कॅल्क्युलेट करायचं ओके टेबलमधल्या व्हॅल्यू उचलायच्या पुट करायच्या कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे कळतंय काय सांगतोय कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन करताना याच्यामध्ये आपण ज्या ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार ते फॉर्म्युला आपल्याला व्यवस्थित क्लिअर कट असायला पाहिजे आणि कसं आहे ज्यावेळेला आपण व्हॅल्यू पुट करतो त्यावेळेला पॉवरला कोण आहे कोणाची पॉवर काढतोय कोणाची व्हॅल्यू काढतोय हे एकदा डोक्यात ठेवून मग पुढे कॅल्क्युलेट करतो लक्षात नेक्स्ट क्वेश्चन evaluate question number 3 evaluate number 3 evaluate first question number 3 वर दोन झाले sin 30 plus cos 45 plus tan 180 tan 180 okay now then how to derive it how to calculate it evaluate बरोबर sin 30 cos 45 tan 180 यांच्या तिघांच्या व्हॅल्यूएशन पुट करायच्या जी पण व्हॅल्यू ती आपली इव्हॅल्युएशन असेल बरोबर नाव मी कन्सिडर करतो सोल्युशन बघा कन्सिडर sin 30 plus cos 45 plus tan 1 ओके टेबल बघा आणि टेबल मधलं मला व्हॅल्यू सांगा sin 30 1/2 sin 30 is 1/2 plus cos 45 plus tan 180 0 tan 180 is 0 okay now उरलेल्या व्हॅल्यू आधी दिल्या 1/2 plus 1/2 ही व्हॅल्यू कोणाची 1/2 sin 30 1/2 कोणाची व्हॅल्यू cos 45 टेबल मध्ये आहे ना आपण व्हॅल्यू ओके tan 180 काय 0 काढला आपण व्हॅल्यू पुट केलं नाव काय करायचं याच्यामध्ये आता क्रॉस मल्टिप्लाय करू क्रॉस मल्टिप्लाय कसं करता क्रॉस मल्टिप्लाय सांगा पटकन कसं करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा 1 into √2 that's √2 मध्ये प्लस आहे बरोबर आहे 1 into 2 is 2 upon 2 √2 फॉर्म्युला माहिती ना कोणाला माहिती आहे हा फॉर्म्युला जर a upon b plus c upon d असेल तर कसं सॉल्व करता येईल ad plus bc upon b बरोबर हा फॉर्म्युला असेल तर त्याचा वापर केला फक्त पण
आपण ही डिनॉमिनेटरला जी टर्म आहे 2√2 ती राहू देऊ काय तिचीच ती व्हॅल्यू. जनरली एक लक्षात असू द्या, डिनॉमिनेटरला रूटची टर्म ठेवत नाही. मग सिम्पली काय करायचं, रॅशनलाइज केव्हा करतात, जेव्हा ॲडिशन असेल त्यावेळेला. नुसता एकटा राहिला तर आपण त्याला फक्त नुसता त्या टर्मने मल्टिप्लाय करू. हां, सपोज दॅट डिनॉमिनेटरला √2 - 1 राहिला असता तर रॅशनलाइज केलं असतं. रॅशनलाइज म्हणजे काय की अंडररूटमध्ये टर्म्स येतात, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, बरोबर. पण इरॅशनल नंबरची एक प्रॉपर्टी, काय इरॅशनल नंबरची प्रॉपर्टी, डिनॉमिनेटरला रूट मधल्या टर्म ठेवत नाही. असतील सिंगल टर्म आहे, सिंगल टर्म आहे, बरोबर ना, त्याच व्हॅल्यूने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. जी डिनॉमिनेटरला सिंगल टर्म आली असेल तर त्याच व्हॅल्यूने काय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड. हा, जर सपोज इथे असा राहिला असता √2 - 1 तर काय केलं असतं, रॅशनलाइज केलं असतं. रॅशनलाइज कसं करतात, √2 - 1 आहे ना, √2 + 1 घ्यायचा, त्याला म्हणतात कॉन्जुगेट. त्याला काय म्हणतात, कॉन्जुगेट. √2 - 1 असेल त्याचा कॉन्जुगेट कोण होतो, √2 + 1. त्याच्याने काय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड. त्यालाच काय म्हटलं जातं, रॅशनलाइज. सांगेल ना, येईल ना आपल्याला बऱ्याच ठिकाणी येणार. पण इथे कोणती टर्म आहे, 2√2 आहे फक्त. नाही, तसं नाही राहू द्यायचं. √2 ने फक्त जी टर्म डिनॉमिनेटरला त्याच टर्मने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. अंडररूट मध्ये कोण आहे डिनॉमिनेटरला, √2 आहे, मग √2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायला. आपल्या डिनॉमिनेटरला फक्त अंडररूट सोडून दुसरी टर्म आली पाहिजे, अंडररूट सोडून दुसरी टर्म आली पाहिजे. मग √2 ने मल्टिप्लाय केलं तर होतं का सॅटिस्फाय. मग जर सपोज √2 + 2 अपॉन 2√2 काय करू, √2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड. बघा बरं, √2 × √2 2 होतोय ना. मग काय ते बघा, हा ब्रॅकेटमध्ये √2 + 2 इंटू ब्रॅकेट √2. ओके, नाव डिवायडेड बाय इज इट 4, बरोबर आहे. नंतर हा जर √2 आतमध्ये मल्टिप्लाय केला काय, किंवा अजून एक ऑप्शन होता बरं का, न्यूमरेटर मधून 2 बाहेर काढतो तर तो √2 अजून जास्त पॉवरफुल. ठीक आहे सर, हो. कारण जर इथलं कॉमन बाहेर काढला तर इथे अजून ॲडजस्टमेंट करायला लागेल अंडररूटमध्ये, ती पॉवर 3/2 ॲज इट इज होईल. सर हा √2 आतमध्ये मल्टिप्लाय करून देऊ, हा √2 आतमध्ये, हा √2 × √2 काय होईल, 2 + 2√2 अपॉन 4. कॉमन कोण निघतोय, 2. that's 2 in bracket 1 + √2 अपॉन 4. that's 2 to the 4. पुढलं काय, 1 + √2 अपॉन 2. परत एकदा बघा काय सांगतोय, व्हॅल्यू काढणं किंवा पुट करणं सोपी गोष्ट आहे, फक्त ती पुढे कॅल्क्युलेट करून निघणार शेवटपर्यंत ते महत्त्वाचं काम असेल. मग ज्यावेळेला आपण ॲडजस्टमेंट करतो, क्रॉस मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू पुट केल्यात आधी तिघांच्या 1/2 1/√2 आणि 0 पुट केल्या. नंतर दोघांचं काय केलं होतं आपण, केलं 1 × √2 इज √2, 1 × 2 इज 2 अपॉन 2√2, बरोबर. पुढे मग मी काय केलं, डिनॉमिनेटरला √2 ची टर्म येत होती, त्याच्याने काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड. काय केलं, का बरं मल्टिप्लाय डिवाइड केलं, कारण डिनॉमिनेटरला √2 दिसत होता, त्याच टर्मने मी काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड. मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर डिनॉमिनेटरला मला √2 × √2 मिळाला, तो 2 आणि हा 2 किती झाला, 4 आला डिनॉमिनेटरला 4. नंतर ही √2 ची बाहेर टर्म ठेवली होती या ब्रॅकेटच्या बाहेर, बरोबर. हा √2 आतमध्ये दोघांना काय झाला, मल्टिप्लाय केल्यानंतर बघा √2 × √2, ओके, 2√2 ॲज इट इज, बरोबर. डिनॉमिनेटरला 4 आहे, बरोबर. न्यूमरेटरमध्ये दोघांमध्ये कॉमन कोण दिसत होता, 2. दोघांमधून कॉमन 2 बाहेर काढला, तर बाहेर काढल्यानंतर जो डिनॉमिनेटरला 4 होता त्याच्यातला त्याला भाग जातो, बरोबर. 2 × 4 भाग केल्यानंतर मुलं कोण, 2. फायनल आन्सर 1 + √2 अपॉन 2. हे याला ॲडजस्टमेंट सिम्पल, त्यालाही रॅशनलायझर म्हणतात, पण एक सिम्पल ॲडजस्टमेंट. असं काय एवढं वेगळं कळतंय काय, समजलेलं नसेल तसं सांगायचं, परत एकदा एक्सप्लेन करायचं.
पुढचे एक्झाम्पल अजून महत्त्वाचं आहे. पुढचं एक्झाम्पल एकदम छोटंसं एक्झाम्पल आहे, सोपं एक्झाम्पल आहे. फक्त व्हॅल्यू पुट केलं की आन्सर मिळतं. नाव कन्सिडर केलं cosec 45 plus cot 45 plus tan 0. नाव cosec 45 टेबल मध्ये बघा √2 काय √2 cot 45 is tan 0 is 0. Then we can written as 1 plus √2. Enough words. एवढं द्यायचं. ओके, नेक्स्ट थर्ड sin 30 into cos 45 into tan 360. Calculate it. That is 0. value नक्की कन्फर्म आहे. बरं, sin 30 into cos 45 into tan 360. tan 360 0 आहे. हा 0 झाल्यामुळे तिघांचा प्रॉडक्ट आहे इक्वल टू 0 मिळेल. तिघांचा प्रॉडक्ट आहे, ऍडिशन नाही, इथे ऍडिशन होती वरती, इथे प्रॉडक्ट आहे. याची व्हॅल्यू 1/2, याची व्हॅल्यू 1/√2, काय ते 1/√2 into 0 tan 360 प्रॉडक्ट आहे तिघांचा इक्वल टू काय 0. लॉजिक तर लावा, कळतंय का? याची व्हॅल्यू sin 30 ची व्हॅल्यू 1/2, cot 45 ची 1/√2 आणि tan 360 0. तिघांचा प्रॉडक्ट 0. कळतंय? नेक्स्ट एक्झाम्पल. फोर into cot 45 degree minus sec square 60 plus sin 30. Evaluate quickly. हे एक्झाम्पल खूप सोपं आहे, त्यामुळे लक्षात असू द्या की ऍडजस्टमेंट काय करतात. नाव कन्सिडर करायचा 4 cot 45 degree minus sec square 60 plus sin 30. Okay, now values बघा. 4 as it is to 4 into cot 45 degree टेबल मध्ये काय 1 into 1 minus sec 60 2 पण 2 चा काय होईल 2 स्क्वेअर, बरोबर. sec स्क्वेअर म्हणून 2 चा स्क्वेअर प्लस sin 30 is 1/2, बरोबर. टेबलच्या व्यतिरिक्त बाहेर काढले त्या व्हॅल्यूज. ओके, नाव बघा 4 minus 4 2 चा स्क्वेअर किती आला 4. 4 into 1 is 4 plus 1/2 plus minus equal to झालं 1/2 फायनल आन्सर. कळतंय का? नक्की. नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 5. Cos square 0, cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. चला, जनरली एक लक्षात घ्या, मी आधी सांगितलं की टेबल मध्ये डिग्री ॲज वेल एज रेडियन मध्ये पण लिहायचं. रेडियन मध्ये जर असेल तर तुम्हाला पटकन मिळेल. 0 रेडियन इज अगेन
0 डिग्री सेम आहे बरोबर आहे. पाय बाय 6 रेडियन म्हणजे हाऊ मेनी डिग्रीज 30 साइन दॅट्स 30 बरोबर ना. पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 3 म्हणजे 60 आणि पाय बाय 2 म्हणजे 90. व्हॅल्यूज पटकन मला व्हॅल्यूज पुट करायच्या आणि मग त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करायचं. पण लक्षात असू द्या प्रत्येकाचा स्क्वेअर आहे. व्हॅल्यू घेतल्यानंतर प्रत्येकाचा काय करायचं स्क्वेअर करायचं. व्यवस्थित चेक करा व्हॅल्यूज व्यवस्थित. याच्यात काय केलं आपण फक्त व्हॅल्यूज ॲज इट इज रिप्लेस केले. cos 0 ची व्हॅल्यू 1, cos पाय बाय 3 पाय बाय 6 म्हणजे cos 30, cos 30 ची व्हॅल्यू √3 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण प्रत्येकाचा स्क्वेअर होता म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलं. cos पाय बाय 2 म्हणजे 90 ह्याची व्हॅल्यू 0. ओके 1 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 0 चा स्क्वेअर 0. ओके नेक्स्ट डिनॉमिनेटर दोघांचा कसा आहे सेम. न्यूमरेटरची काय होणार ऍडिशन. ऍडिशन केला 3 + 1 4, 4/4 1, 1 + 1 झालं. ओके बऱ्याच जणांनी जर असं केलं असेल 1 प्लस इकडे याला आधी सॉल्व केला असेल बरोबर आणि प्लस इकडे 1/4 आहे क्रॉस मल्टिप्लाय करून बरोबर आहे. 4 + 3/4 + 1/4 असं मिळालं असेल. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल याला. किती महा 7/4 + 1/4 डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरची परत ऍडिशन 7 + 1 8/4 तेच मिळेल. मला म्हटले तेव्हा रॉंग आहे नाही कोणी रॉंग सांगितलं परत कट केलं परत रॉंग नाही सांगितलं तुला. तू इकडचा क्रॉस मल्टिप्लाय केलंस एवढं विचार. तू हे केलंस ना मी तेच केलं मग त्याच्यात काय बरोबर मी तेच विचार करत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल example number 6 sin square 0 plus sin square pi by 6 plus sin square pi by 3 plus sin square pi by 2. इव्हॅल्युएट चला बरेच जण मिस्टेक करतात. पण स्क्वेअरिंग करताना ते स्क्वेअरिंग का करतो हेही लक्षात घ्या. डिनॉमिनेटर न्यूमरेटर यांचा स्क्वेअरिंग व्यवस्थित झाला पाहिजे. फक्त काही काही सॉल्व करून घेतलं मोकळून गेलं असं नसतं यांचं. ओके काढताना व्हॅल्यू व्यवस्थित पर्टिक्युलर आल्या पाहिजेत. डोक्यात एका ठिकाणी ठेवून मग काढतो. ओके व्हॅल्यू बघा साइन 0 ची व्हॅल्यू काय व्हॅल्यू 0 आणि 0 चा काय करावं लागेल स्क्वेअर 0 स्क्वेअर प्लस साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 साइन 30 चा 1/2 त्याचा काय स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर प्लस साइन 60 म्हणजे साइन पाय बाय 3 किती येतोय √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन पाय बाय 2 1 चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. एवढं एकदा व्यवस्थित पुट केलं
पुढे व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. 0 चा स्क्वेअर 0च राहणार प्लस 1/2 चा स्क्वेअर 1/4 काय तो 1/4 √3 चा स्क्वेअर म्हणजे 3/2 चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज या दोघांना जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची काय होणार 1 + 3/4 आणि हा +1 ॲज इट इज 1 + 3 4/4 1 1 + 1 कळतंय का? मी बघायला गेलं तर मी इथेच डायरेक्ट पुट करू शकत होतो. सुरुवातीला आपल्याला ते कॅल्क्युलेट करावे लागेल सर्व डिटेल्स मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. sin pi radian plus 2 cos pi radian plus 3 sin 3 pi by 2 radian plus 4 cos 3 pi by 2 radian plus -5 sec pi -5 sec pi radian -6 cosec 3 pi by 2 radian. चल कैलकुलेट करो पटकन. सोल्यूशन बघा. बघा आता एक एक व्हॅल्यू बघा टेबल मध्ये चेक करा व्हॅल्यूज. sin पाय काय 0 प्लस 2 इंटू cos पाय -1. लिहिताना व्यवस्थित दिलं की पटकन कॅल्क्युलेशन करता येईल. ओके नाव प्लस 3 इंटू sin 3 pi/2 म्हणजे sin 270 -1 प्लस 4 इंटू cos 3 pi/2 0 -5 इंटू sec pi sec 180 -1 -6 इंटू cos 3 pi/2 काय तो 0. बघा आता cos pi 1 आहे सर -1 आहे. cos pi is -180 degree. वेट 2 मिनिटं. आपल्या डोक्यात एक फिगर पाहिजे. जनरली इथे 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री आणि हा 270 डिग्री. इथल्या एक्सच्या व्हॅल्यूज बघायच्या ना. एक्सच्या व्हॅल्यूज काय काय तिथे 1 0 0 1 -1 0 0 -1. मग आता बघायचं कुठल्याच व्हॅल्यू आपल्याला. एक्स म्हणजे कोण असतो cos थीटा ना. मग cos 180 म्हणजे किती आहे cos 180 किती आला पाहिजे ऑब्वियस आहे. टेबल मध्ये आपल्याला बघायची बघा एवढासा सर्कल मध्ये 4 व्हॅल्यू लक्षात ठेवला की पटकन येतात. ओके नाव 2 इंटू -1 3 इंटू -1 ओके 4 इंटू 0 या बाकीच्या 0 होणार ना. ही एक 0 होईल ही एक 0 होईल ही पण 0 होईल. उरलेल्या बाकी प्लस 5 एखादी टर्म काय लिहायची सर लाईक sin pi cos ही झाली ही पण झाली ही पण झाली. पुढे -5 प्लस 5 0 एक टर्म राहिली. एक्झाम्पल बघा sin pi प्लस 2 cos pi प्लस 3 sin 3 pi/2 प्लस 4 cos 3 pi/2 minus 6 pi 5 pi 5 sec pi minus 6 cosec 3 pi/2. तेच आन्सर आहे सर. ठीक आहे सर काय हरकत नाही. और जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. 0 यायला पाहिजे. हा हो सर. इथे जर कोसेक घेतला तर इथे 6 यायला पाहिजे.
कोसेक घेतला तर, कारण तो 0 नाही होत ना, कारण हे 5 प्लस मायनस 5 इथे कॅन्सल होतो, कॅन्सल झाला की 0 येतो आणि तिथे कॉस जी कोसेक आहे इथे कोसेक आहे. ठीक आहे, हे आन्सर ठीक आहे सर. हे जर काढलं हे 0 कोणाचं आलंय 0 आलंय, दस राईट. 0 इज 5, 0 इज 5. कळतंय का? बाकीचे व्यवस्थित बघा, काय कळलेले ते ऑब्झर्व करा. काय काय केलं व्यवस्थित बघा एकदा, ज्यांना कळलेले त्यांनी. साइन पायची व्हॅल्यू 0, 2 कॉस पायची व्हॅल्यू 2 इंटू मायनस 1, 3 साइन 3 पाय बाय 2, 3 इंटू मायनस 1 बरोबर, 4 इंटू कॉस 3 पाय बाय 2, 4 इंटू 0, मायनस 5 सेक पाय, मायनस 5 इंटू मायनस 6 मायनस 1 आणि 6 इंटू कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे 0 बरोबर. मग 2 इंटू मायनस 1 इज मायनस 2, 3 इंटू मायनस 1 इज ही टर्म 0 झाली. 5 इंटू मायनस 5 इंटू मायनस 1 इज प्लस 5, मायनस 3 मायनस 2 मायनस 5 प्लस 5 0. कळतंय? समजतंय काय? एक्झाम्पल होमवर्क नाही आहे एक्झाम्पल आज क्लास नाही करायचा. नाही नाही का? सॉलिडच करा. असंच काहीतरी ते फक्त व्हॅल्यू व्यवस्थित बघा. साइन 0 रेडियन प्लस 2 कॉस 0 रेडियन प्लस 3 साइन 5 by 2 रेडियन प्लस 4 cos 5 by 2 रेडियन प्लस 5 sec 0 रेडियन प्लस 6 cosec 5 by 2 रेडियन. एवढे करा, काही होमवर्क नाही. तुमचे जे 4 एक्झाम्पल होमवर्कसाठी असतील प्रत्येकाने होमवर्कसाठी मला उद्या सॉल्व्ह केलेले पाहिजेच. ओके, ते एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करायचं लगेच. झालं? काय आन्सर?
16. 58. 15. हां अजून 10, 11, 12. हे बरोबर चालतं. झालं का? व्हॅल्यू फक्त व्यवस्थित स्पीक करा ना, बाकीचं काय? 16, 12, 16. अजून इकडे कोणाचं आलंय काय? काय रे तुझं काय? याचं का बरं? ते नंतर पहिले सॉल्व कर. ते नंतर ग्रुपवर टाकलं ते. 16. कुठं चुकलं चेक करा. अजून इकडे चेक करू नका. तुमचं नक्की बाकीचे चालेल म्हणून काढलं ना. इकडे चला साइन 0 2 cos 0 ची व्हॅल्यू किती असते 1 2 into 1 ओके sin pi by 2 3 into 1 plus cos pi by 2 4 into 0 plus sec 0 1 5 into 1 cosec pi by 2 1 that's 6 into 1 बघा आता 0 plus 2 plus 3 plus 0 plus 5 plus 6 5 plus 5 plus 6 16 आलं का पुन्हा का ऍडिशन येते ना येते का कोणाला येते असं कोणी आहे का येतं का बाकीचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन येते का मग येत असेल तर मग यायला पाहिजे आलं लक्षात ठीक आहे मी होमवर्कला घ्या बाकीचं उद्या कंटिन्यू